आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र गोवा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पोलीस आणि महसूल खात्यानं नाकाबंदी केली आहे। सिंधुदुर्गात 12 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे। जवळच्या गोवा राज्यातनं मोठ्या प्रमाणात होणारी अवैध दारू वाहतूक आणि इतर हालचालींवरती लक्ष ठेवण्यासाठी बांदा तपासणी नाक्यावरती पोलिसांकडून कसून तपासणी होते आहे। तसंच दोडामार्ग आणि आरोंदा इथे सुद्धा वाहनांची तपासणी केली जाते आहे। या नाकाबंदीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सदाशिव लाड यांनी। संपूर्ण देशात लोकसभेची आदर्श आचारसंहिता जी आहे ती लागू झालेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर राज्यात आणि राज्याअंतर्गत येणाऱ्या वाहनांची जी आहे ती तपासणी केली जाताना आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या हे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर बांदा येते आणि आपण पाहत असाल तर बांदा तपासणी नाक्यावर या ठिकाणी वाहनांची जी आहे ती कसून तपासणी जी आहे ती केली जाताना आपल्याला पाहायला मिळते। अशीच तपासणी जी आहे ती सिंधुदुर्गातील गोव्याहून सिंधुदुर्गात येणारे त्यासोबतच बेळगाववरून म्हणजे कर्नाटकवरून सिंधुदुर्गात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी जी आहे ती केली जाताना आपल्याला पाहायला मिळते। पोलीस प्रशासन आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने ही जी कारवाई आहे तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सिंधुदुर्गात विसगर असेल, दोडामार्ग असेल, बांदा असेल, आरोंदा, सातार्डे या ठिकाणी अशा पद्धतीची तपासणी जी आहे ती केली जाताना पाहायला मिळत आहेत। प्रामुख्याने गोव्यावरून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या दारूची जी आहे वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक वाहनाची कसून तपासणी जी आहे ती महाराष्ट्र पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यासोबतच या ठिकाणी प्रत्येक वाहनाच्या नोंदी देखील ठेवल्या जातात आणि ज्या वाहनांमध्ये अवैधरित्या कुठली गोष्ट आढळली तर त्यांच्यावर कारवाई देखील केली जाते। कालच जर पाहिलं असेल तर फोंड्यामध्ये साधारणतः 12 लाखाची रोकड जी आहे ती पोलीस आणि महसूल विभागाने जप्त केलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। अशीच कारवाई जी आहे ते विविध ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरच पाहिलं असेल तर लोकसभेच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि महसूल विभाग जो आहे तो अलर्ट झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन सुरेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, बांदा, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।